स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनसंपत्ती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्त्वाचे उपाय. तुम्हाला ते नक्कीच कामी येतील. माता लक्ष्मी ही हिंदू धर्मातील धनसंपत्ती आणि सुखसमृद्धीची देवी आहे. तिच्या कृपेने व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुख संपत्तीची प्राप्ती होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय असतात, त्यापैकीच आज आपण काही महत्त्वाचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. श्रीमंत होण्यासाठी व्यवसायाच्या ठिकाणी आग्नेय कोपऱ्यात एक छोटी हिरवी सुंदर वनस्पती ठेवा. यामुळे व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढतो. ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा चांदीचे नाणे ठेवा. दक्षिण पूर्व दिशेला हिरवा रंग द्या. दक्षिण पूर्व दिशेला हिरवे पडदेही लावता येतात. कार्यालयात दाराकडे पाठ करून बसू नका. तुमच्या बसलेल्या खुर्चीच्या मागे वाहत्या पाण्याचे किंवा साचलेल्या पाण्याचे चित्र लावू नका. तसेच तुमच्या पुढच्या जहाजाचे चित्रसुद्धा नसावे. खुर्चीच्या मागील बाजूस सूर्योदयाचे चित्र ठेवा. तसेच पुढच्या मागील बाजूस डोंगराचे चित्र ठेवा. तुम्ही ऑफिसच्या उत्तर पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यात पैशांनी भरलेल्या जहाजाचे किंवा बोटीचे चित्र लटकवा, जे तुमच्या दिशेने येत आहे. क्रिस्टल श्रीयंत्र, क्रिस्टल बॉल, क्रिस्टल पिरॅमिड, देवांची मूर्ती कार्यालयात किंवा दुकानात टेबलावर ईशान्य किंवा उत्तर दिशेकडे ठेवल्याने कामाची क्षमता वाढते. घराच्या बाहेरच्या मुख्य दारावर चुकूनही आरसा लावू नका. घराच्या मध्यवर्ती भागात शौचालय बांधू नका. तसेच घरातील रंग कधीही जुना होऊ देऊ नका. औषधी ईशान्य कोपऱ्यात ठेवावीत, त्यामुळे औषधाचा दर्जा वाढतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बाग असेल तर आधाराने क्लाइंबिक वेली लावू नये. मुख्य प्रवेशद्वाराच्या दक्षिणेला मनी प्लांट लावा. घराच्या उत्तर ईशान्य कोपऱ्यात आरसा लावा. नेहमी बसून पाणी प्या. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. पाण्याने भरलेला एक लहान भांड्यात धातूचे कासव ठेवा आणि ते तुमच्या घराच्या उत्तरेकडील भागात ठेवा. यामुळे घरमालकाचे आयुष्य जास्त असते. मुख्य दरवाजासमोर कारंजे ठेवल्याने घरात संपत्ती येते. बेडरूमसमोर अशा वस्तू ठेवू नका ज्यामुळे अपूर्ण कामांची आठवण येत राहते. कपड्यात तुरटीवर स्वास्तिक चिन्ह बनवून घरामध्ये ठेवल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनसंपत्ती वाढते. घरात पैशाची कमतरता असेल तर हस्त नक्षत्रात डाळिंबाचे रोप लावावे. सकाळी दारात पाण्याचा ग्लास ठेवा. यामुळे संपत्ती वाढते. शुक्रवारी रात्री काली गुंजा तिजोरी ठेवल्याने धनात वाढ होते. श्री शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होतात. श्री गायत्री यंत्राच्या पूजेने संपत्ती वाढते. श्री कुबेर यंत्राची पूजा केल्याने घरामध्ये अपार संपत्ती येते. तसेच श्री बृहस्पती यंत्र देखील संपत्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. श्री मंगल यंत्राची पूजा केल्याने कर्ज दूर होते आणि घरामध्ये संपत्ती येते. तिजोरीत सिंदूरसोबत कुबेर यंत्र ठेवल्याने देखील संपत्ती मिळते. एका बाजूच्या नारळावर सिंदूर लावा. लाल कपड्यात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे संपत्ती वाढते आणि व्यवसायात देखील आपल्याला प्रगती होण्यास मदतच होते. हुकून कधीही आग विझवू नका, कारण अग्नी ही देवता मानली जाते. अग्नीचा अनादर झाला तर संपत्तीचाही नाश होतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात भिंतीजवळ भूमिगत टाक्या, नळ, कारंजा असतील तर घरामध्ये समृद्धी राहते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात. जीवनात समृद्धी आणि आनंदासाठी ड्रॉइंग रूम पेटी, जुनी वर्तमानपत्रे, सुकलेली फुले यापासून मुक्त सेवा. श्रीमंत होण्यासाठी भीती, राग, चिंता किंवा कोणत्याही नकारात्मक भावनांना व्यक्त करणाऱ्या वस्तू वापरणे टाळा.
खोलीत नेहमी कला वस्तू वापरायचे सकारात्मक भावना व्यक्त करतात. यामुळे घरातील संपत्ती वाढते. ज्या घरात काटेरी झाडे नसतात ते घर समृद्ध होते. घरामध्ये जास्त भांडी ठेवायची असतील तर वायव्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी येते. किचनच्या उजव्या बाजूला कपाट ठेवल्याने घरात आनंद होतो व प्रगतीचे मार्ग खुले होतात. ड्रॉइंग रूममध्ये किंवा मुख्य दरवाजाजवळ मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नका, अन्यथा घरामध्ये आशीर्वाद राहणार नाही. विवाहित मुलाने उत्तर पश्चिम खोलीत राहू नये, अन्यथा तो आपल्या वडिलांना पैसे कमावण्यास मदत करणार नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी 2 अख्खे काळे उडीद पापड घेऊन त्यावर थोडे दही आणि सिंदूर घाला. हा उपाय 7 वेळा करा, त्यामुळे घरातील संपत्ती नक्कीच वाढेल. दररोज सकाळी स्नान करून स्फटिक श्रीयंत्राचे दर्शन घेतल्यास तुमच्या घरी आशीर्वाद येतात. घरामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी पिरॅमिड यंत्र भिंतीवर लटकवा. त्यामुळे पैसा आकर्षित होतो आणि आपल्याकडे नक्कीच येईल. पश्चिमेतील दोषामुळे संपत्तीचा नाश होतो. या दिशेला वरुण यंत्र किंवा चंद्र यंत्र स्थापित करा आणि नियमित पूजा करा. घराच्या पूर्व दिशेला दोष असल्यास धनात वृद्धी होत नाही. सूर्ययंत्राची स्थापना करा. बेडरूममध्ये खोटी भांडी ठेवू नका, नाहीतर घरातून पैसा निघून जाईल. घराच्या अंगणात अशोक आंबा किंवा द्राक्षाचा वेल असेल तर घरातून संपत्ती जात नाही. खाऱ्या पाण्याने घराचे मजले धुणे किंवा पुसणे आर्थिक प्रगतीचे नवीन स्रोत उघडते. यामुळे व्यवसायात पैसा येण्यास देखील मदतच होते. घराच्या दक्षिण दिशेला दगड किंवा प्लास्टरच्या मूर्ती बसवल्याने घर मालकाला आर्थिक लाभ होतो. संपत्ती वाढवण्यासाठी गॅस आणि सिंक एकमेकांच्या जवळ ठेवू नका. घरात केळीचे 2 रोपे लावल्याने माणूस श्रीमंत होतो. लक्षात ठेवा की सकाळी आणि संध्याकाळी केळीच्या रोपाजवळ दिवा लावा. गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात पिवळे फळ अर्पण करा. यातून श्रीमंत होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. लक्ष्मी प्राप्तीसाठी धार्मिक श्रद्धा आणि भक्ती आवश्यक आहे. दररोज देवपूजा, मंत्रोच्चार आणि हवन यज्ञ करावेत. लक्ष्मीनारायण, श्रीसूक्त, गायत्री मंत्र अशा मंत्रांचे जप करावे. लक्ष्मी सदाचारी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तीवर प्रसन्न होते. चोरी, बंडगिरी, हिंसा, वाईट गोष्टीपासून दूर राहा. लक्ष्मी परोपकार आणि दान पसंत करते. गरीब, अनाथ आणि गरजूंना मदत करावी. लक्ष्मीला शुद्धता आणि स्वच्छता आवडते. घर, ऑफिस या ठिकाणी नेहमी स्वच्छता आणि सुंदर ठेवावे, म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे नक्कीच येते. नेहमी निरोगी आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मी मेहनत आणि परिश्रम पसंत करते. त्यामुळे कठोर परिश्रम करून यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. लक्ष्मीच्या प्रिय गोष्टीचा वापर करणे. माता लक्ष्मीला सोन्याचे दागिने, रेशमी कपडे आणि सुगंधी पदार्थ वापरणे विशेष प्रिय आहे. यामुळे या गोष्टींचा वापर नक्कीच करा. ऋणमुक्तता. लक्ष्मी माता ऋणमुक्त व्यक्तीवर प्रसन्न होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ऋणमुक्त व्हावे. माता लक्ष्मीच्या प्रिय दिशेने झोपा. माता लक्ष्मीचा उत्तर दिशा विशेष प्रिय आहे. त्यामुळे उत्तर दिशेनेच झोपा. तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर माझे चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.